युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आपल्या सोबत आहे। कुणाल, रामटेक लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार म्हणून तू अर्ज भरला, काय सांगशील? काल मी आमचे आदरणीय DCC प्रेसिडेंट माजी मंत्री राजेंद्र मुलक साहेबांकडे माझा इच्छुक ॲप्लिकेशन असा मी त्यांच्याकडे दिला आहे। सगळ्यांची एक प्रोसेस राहते, ते प्रोसेस काँग्रेसची पण एक प्रोसेस होती की अगोदर जे उमेदवार आहे त्यांना इच्छुक उमेदवारचं एक ॲप्लिकेशन द्यावं लागते। तसेच मी एक ॲप्लिकेशन काल आमचे माजी आमदार राजेंद्र मुलक साहेबांकडे ॲप्लिकेशन दिले। ते DCC प्रेसिडेंट ग्रामीणचे आहे म्हणून त्यांच्याकडे ॲप्लिकेशन दिली। माझं हे म्हणणं आहे की युवकांना संधी दिली पाहिजे। अजून मी एक युथ काँग्रेसचा प्रदेशाध्यक्षचा नाते, अजून युवाची एक आवाजचा नाते मी काल एक ॲप्लिकेशन टाकलं। ह्या येणाऱ्या 2024च्या इलेक्शनमध्ये युवकांना संधी भेटली पाहिजे, त्यामुळे मी पण एक इच्छुक उमेदवारच्या रूपाने त्या ॲप्लिकेशनला दिलं। तुझी दावेदारी का ग्राह्य धरावी रामटेकवरची? कारण ते उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पण तिथे सिटिंग MP होता गेल्या वेळेस 2019ला, त्यांनी लढली जिंकली पण नाही। हे बघा, सगळ्या पक्षाचा दावा राहते। आता आज महाविकास आघाडी एक सोबत करून आम्ही इलेक्शन लढणार आहोत। त्यांचे पण उमेदवार असणार, त्यांची पण इच्छा असणार की ते पण दावे करू शकतात, परंतु मी पण एक काँग्रेस पक्षाकडून माझी पण इच्छा आहे की मी तिथून इलेक्शन लढू। अजून माझ्यासोबत पूर्ण युथ काँग्रेसची पूर्ण टीम तिथे सोबत आली होती। मी एकटा नाही, आमची पूर्ण संघटन तिथे इलेक्शन लढणार असं आम्ही तिथे ठरवलं आहे। तुझी दावेदारी प्रबळ आहे, कुठल्या आधारावर तुला पक्षांना तिकीट द्यावी, का द्यावी? हे बघा, मी तर एक तर युथ काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहोत, त्यामुळे। अजून दुसरा विषय असा आहे की माझं काम खूप वर्षापासून आहे। मी 2010 पासून तिथे युथ काँग्रेसची मेंबरशिप, लोकांसोबत संपर्क, माझा कंटिन्यूस युवकांसोबत तिथे संपर्क आहे। अजून माझं काम आहे तिथे, मी खूप सारे प्रोग्राम्स घेतलं, खूप सारे ॲडिटेशन घेतलं। अजून बेसिकली माझं हे बोलणं आहे की 10 वर्ष झाले कृपाल तुमाने तिथे खासदार म्हणून आले। असं काय काम केले त्यांनी की ज्याच्याने युवकांना काही फायदा झाला, शेतकरीला काही फायदा झाला, या तिथले स्थानिक लोकांना असं काय फायदा झाला? त्यांचं काही विकासचं काम असं दिसत नाही, काही असं लॉ नाही दिसत आहे ज्याच्याने त्यांनी 10 वर्ष खासदार होते। किती वेळा ते संसदमध्ये येऊन जनतेचे प्रश्न तिथे मांडले, मला हेच विचारायचं आहे। तुला रामटेकची जागा दिली तर मग तुला पर्याय जो आहे उभाठाला दुसरी जागा द्यावं लागेल बदलून, कारण की ते आपली दावेदारी सोडणार नाही। ते म्हटले की जिथे आम्ही जिंकलो ते आम्हालाच हवे आहे, मग अशा वेळेस काय अदलाबदल होईल? हे बघा, हे तर आमची मोठी शिस्तीचीच हायकमांडचीच गोष्ट आहे की ते कसं काय ठरणार। बेसिकली आज जे परिस्थिती आहे तिथे काँग्रेसची जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, मॅक्झिमम सीटे काँग्रेसने जिंकल्या। तर काँग्रेसचा हा एक मोठा दावा रामटेक लोकसभामध्ये पडते। आजची जी सिच्युएशन आहे त्या की कृपाल तुमाने हे शिंदे गटला गेले, अजून तिथे ठाकरे गट थोडासा कमजोर आहे। तर जे लोक विनिंग कॅन्डिडेट आहेत त्यांनाच दिला पाहिजे अशी आमची मांग आहे की जिथे ज्यांची स्थिती बनते, जिथे काँग्रेसची अगर स्थिती बनत आहे तर काँग्रेसला ती सीट दिली पाहिजे, अगर शिवसेनाची स्थिती बनते तर शिवसेनेला सीट दिली पाहिजे। काँग्रेसची स्थिती आहे, हा इथे काँग्रेसची स्थिती आहे, काँग्रेसचा बाला किल्ला आहे, काँग्रेसचं वातावरण आहे। आताच 28 तारीखला एक मोठा इथे काँग्रेसचा है तयार हम असं मोठी सभा झाली, तिथे पण ग्रामीणचे खूप सारे लोक तिथे झाले, ग्रामीणमध्येच ती सभा झाली। शेवटचा प्रश्न माझा, युवक काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीमध्ये किती दावेदारी केली आहे तुम्ही? प्रदेशाध्यक्षांकडे किती जागा मागितल्या? हे बघा, देशातून खूप सारे लोक माझे युथ काँग्रेसचं सहकारी तिकीट मागत आहे। आज पण आमच्या इथून महाराष्ट्रावरून 5 लोक आम्ही लोकसभाची तिकीट मागायची इच्छा आहे। माझे काही जिल्हा अध्यक्ष आहे, काही प्रदेश पदाधिकारी आहेत, त्यांची पण इच्छा आहे की आम्ही ते लोक पण खासदारसाठी, आता जे पण आहे ते शिस्तीकडे आहे की जसं त्यांनी म्हटलं, जसं ते म्हणत आहे की अगर युवकांना संधी देणार तर संधी देणार ते लोक। खूप खूप धन्यवाद। कुणाल राऊत यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज भरलेला आहे, थेट दावा केलेला आहे उभाठाकडे असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघावर। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।